गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजार लखिति ही आत्मस्वरूप निज है तत्काल निहाल। वृत्ति के दो प्रकार है। वृत्ति ज्ञान दो प्रकार का है, एक प्रमारूप और दूसरा अप्रमारूप है। चार से कोई चिंता प्रमाण जन्य ज्ञान को प्रमा कहे है, तासे भिन्न को अप्रमा कहे है। तो ज्ञानाचे दोन प्रकार, वृत्ती ज्ञानाचे दोन प्रकार, एक प्रमाण जन्य ते प्रमाज्ञान आणि प्रमाण जन्य जे नाही ते अप्रमाज्ञान। अप्रमाज्ञान कोणते? ईश्वर, सुख दुःख, स्मृती हे अप्रमाण आहे। आणि घटपटापैकी प्रमाण जन्य आहे। प्रमा ज्ञान यथार्थ ही होवे है और अप्रमा ज्ञान दो प्रकार का है। हो, आता प्रमा ज्ञान ही यथार्थच असतं, बिनचूक असतं आणि अप्रमा ज्ञानावर दोन प्रकार आहेत, एक स्मृती ईश्वर ज्ञान आणि सुख दुःखाचं ज्ञान आणि ईश्वर वृत्ती ही यथार्थ अप्रमा आहे आणि भ्रम ज्ञान आहे ते अयथार्थ अप्रमा आहे। चला, एक यथार्थ है और दूसरा भ्रम है। सांगितलं की आता भ्रम कोणता? भ्रमाच्या दर्शनात कोणता? घटपटादी भ्रमज्ञान, रज्जू सर्प सुप्ती रजत त्रिभुवन ते भ्रमज्ञान। घटपटाचे की प्रमाणजन्य व्यावहारिक सत्याचा विषय आहे आणि रज्जू सर्प स्वप्न सुप्ती रजत हे भ्रम प्रमा आणि सुख दुःख ईश्वर वृत्ती ईश्वर ज्ञान हे अप्रमा आणि घटपटाचे की यथार्थ प्रमा। कारण डोळ्यांनी यांनी सगळे ज्ञान होतं ना, तरी पण ते वृत्ती त्या इंद्रियाद्वारे जाते आणि ही वृत्तीचेच प्रकार आहेत, एक यथार्थ प्रमावृत्ती वृत्ती ज्ञान, एक यथार्थ अप्रमावृत्ती ज्ञान ईश्वर सुख दुःख आणि स्मृती आणि अयथार्थ अप्रमा ते भ्रमज्ञान। ते भ्रमज्ञान स्वप्न सुक्ती रजत रज्जू सर्प स्थानपुरुष मृगजल हे अयथार्थ अप्रमा आणि भ्रमज्ञान म्हणा। दोषजन्य को भ्रम कहे है। झालं की दोषजन्य जे ज्ञान आहे ते भ्रम। असं कोणतं ज्ञान आहे दोषजन्य भ्रमज्ञान? दृष्टांत म्हणजे कोणते, सिद्धांत म्हणजे कोणते? आता सांगितलं की रे मी, शुक्ती रज्जू सर्प स्वप्न स्थानीय पुरुष हे दोषजन्य ज्ञान। पण हे झालं उदाहरण, सिद्धांत काय?
काय लक्षात राहत नाही तुझे सिद्धांत. आहे तत्कार्य ब्रह्मज्ञान. देहाला मी म्हणणं, स्वर्ग माझं म्हणणं, सगळं ब्रह्मज्ञान आहे ना हे. देहादिक जगताचं जे ज्ञान त्याला ब्रह्मज्ञान मानावं. याला कोणतं याच्यात काय आहे? भ्रम आहे किंवा हे अवैध कार्य आहे म्हणून याला भ्रमप्रमा म्हणायचं. हे अयथार्थ अप्रमा, प्रमाणजन्य नाही. हां, बोधजन्य ज्ञान म्हणलं तिकडे रची सर्प ठिकाणी मंद अंधकार, मृगजल ठिकाणी दूरत्वाचा दोष, शुक्तीच्या ठिकाणी चाकचक्याचा दोष, स्वप्नाच्या ठिकाणी अविद्याचा दोष, हे दोष आहेत. त्याला भ्रमज्ञान म्हणावं. आणि देहादिक जगत हे भ्रमज्ञान आहे. का? अज्ञान तत्कार्य आहे. अज्ञान तत्कार्य त्रिभुवन आहे. मग त्रिभुवनाचं ज्ञान भ्रमज्ञान आहे. त्रिभुवन ज्ञान म्हणजे स्वर्गाचा विचार भ्रमज्ञान, सत्यलोकाचा विचार भ्रमज्ञान, वैकुंठाचा विचार भ्रमज्ञान. हे सगळं भ्रमज्ञानामध्ये सिद्धांताच्या दृष्टीनं. आणि हे न कळणं काय मग उपयोग नाही. म्हणून साधू संतांनी खूप याचा विचार केला. चला थोडं सांगतो ना. कारण भ्रमज्ञान म्हणलं विसरायचंच नाही. भ्रमज्ञान म्हणलं की तत्कार्य अज्ञान तत्कार्य किंवा अविद्या तत्कार्य किंवा अविद्यावृत्ती ही भ्रमज्ञान आहे. अंतःकरण वृत्ती सदुष्ट असले तर भ्रमज्ञान आहे. अंतःकरण वृत्तीवर दोष नसले तर ते यथार्थ ज्ञान आहे. असं लक्षात ठेवायचं. कारण हे मंथन नोंदणीचं आहे का, आणि त्याचे ज्ञानाचे मंथन करावं लागेल ना. मग आता हे निवाडा का, काय कारण आहे? मंथन नोंदणीचा मंथन म्हणजे विचार. वृत्ती दो प्रकार के, एक यथार्थ प्रमा और अयथार्थ अप्रमा. अयथार्थ अप्रमा ब्रह्मज्ञान, यथार्थ अप्रमा सुख दुःख ईश्वर ज्ञान स्मृती ज्ञान, आणि प्रमाज्ञान अंतःकरण वृत्तीजन्य जे ज्ञान आहे ते प्रमाज्ञान आहे. मग आता याच्यामध्ये मग दिशा दाखवतो. जगत सत्य तो बुद्धी ठेवून कोणतं ज्ञान असलं ते भ्रमज्ञान आहे. ते योग अभ्यास असेल, शास्त्रीय पंडित असेल, कर्मोपासना असेल, हे सगळं भ्रमज्ञानामध्ये जात आहे. का? देवाचं खरं स्वरूप कळलं नाही ना. हो, चांगदेव महाराजाला परिच्छिन्नानंच भक्त येत होता, ओतुपुढे भक्त येत नव्हता आपल्याकरता. नामदेव रायाला परिच्छिन्नानंद होता. श्रीदोषाचं गुणाचं भगवंताचं दर्शन ते चुकीचं नाही, पण पुढे शिल्लक राहत आहे. मंडन मिश्राला मंत्रतंत्राचं ज्ञान, रामेश्वर शास्त्री शास्त्रीय ज्ञान, हे सगळे भ्रमामध्ये येतात. हे मुक्तच आहेत, पण आपल्या कथांनी दाखवलेलं आहे. म्हणून हे झालं उदाहरण. आपण कुठे? आपण देहबुद्धीचं आहे का, आपण कर्तव्य बुद्धीचं आहे का, आपल्याला आपण यथार्थ साक्षी स्वरूप आहे, हे कुठं आपण आहे हे तपासे. आपण यथार्थ साक्षी स्वरूप असेल यथार्थ प्रमा म्हणावे. आपण देहादिक जगतात असेल अयथार्थ प्रमा म्हणावे, त्याला भ्रमज्ञान मानावं. देहबुद्धी असेल भ्रमज्ञान मानावं. जग सत्याची बुद्धी असेल भ्रमज्ञान मानावं. विषयासक्ती असेल भ्रमज्ञान मानावं. आणि भ्रमज्ञान असते दोषयुक्त असतं. स्वप्नाचं ज्ञान दोषयुक्त झोपीच्या दोषामुळे. तसं जग सत्यावरनं हे अविद्याने दाखवत आहे. तुमच्या अविद्यावृत्ती ही जगाचं कारण आहे. या जगाचं ज्ञान आहे आणि नामरूप जग आहे. नामरूप अस्थि भक्ती प्रेमी नामरूप जंजाम लकिते आत्मस्वरूप वही तत्काळ आहे. मग अस्थि भक्ती प्रेम हे व्यापक स्वरूप आहे. त्याच्यामध्ये नामरूप हे जंजाल आहे, जाळ आहे, आणि त्याचं ज्ञान आहे त्या अविद्यावृत्ती आहे. त्याला भ्रमज्ञान म्हणावं. आणि ते तात्काळ म्हणजे ताबडतोब ओळख. चला, अरे
काय गुरुजी मला वाटत होतं मी प्रभुकर सांगण का नाही काय गुरुजी हो अरे ते तुला काय आमचं लहान आहे तुला त्यात काही गद्य पद्य नाही पुण्याने यायला लागला ऐकायला अधिकार संपन्न होऊन ऐकलं मजा पण उपयोगाला बाई हे कधी वायाला जाणार नाही और दोषजन्य न होवे किंतु इंद्रिय अनुमानादि प्रमाणते अथवा और किसी कारण ते होवे सो यथार्थ कहिए है। तो प्रमाणजन्य जानते यथार्थ प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान आत्मपत्य अनुपलब्धी हे 6 प्रमाण आहेत या 6 प्रमाणातून जे ज्ञान होते यथार्थ मग त्याला अनुमान अधिक म्हणलं ना किंवा इंद्रियजन्य ना हे बी प्रत्यक्षच आहे पण प्रत्यक्ष प्रमा यथार्थ प्रमा यथार्थ म्हणजे बिनचूक ज्ञान यथार्थ एक पण का दाखवतो बिनचूक ज्ञान दाखवते चला जैसे शुक्ति में रजत का ज्ञान सादृश्य दोषजन्य है या ते भ्रम है। हो आता शुक्ती ठिकाणी ज्ञान सादृश्य दोषामुळे रजत वाटतं शुक्तीच्या ठिकाणी ते भ्रम ज्ञान ते कोणता दोष सादृश्य चाकचक्यपणा रुपयाचा चकचक्यपणा आणि शिंपीचा चाकचक्यपणा असतो म्हणजे पांढरेपणा मग रुपये पांढरे आणि शिंपी पांढरे पण रूप हे असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हे भास रजत म्हणून हे भ्रमज्ञान आहे म्हणून प्रमाण नाताचं शक्तीवर रजत पाहता डोळा दिसे रजेवर भाषे मिथ्यासारखं नाथाच्या हरपाटा चरण आलं हे मिश्री में कटुता का ज्ञान पित्त दोष जन्य है। हो आता साखर कोड ते पित्त दोषाने कडू लागते पित्त दोष आहे का नाही पित्त दोषाने कडू लागते गोड पदार्थ हो म्हणून चंद्र पिवळे दिसतं काळी नव्हत्या दोषाने कडू साखर वाटते पित्त नव्हत्या दोषाने हे का सांगायला लागले दोषजन्य ज्ञान भ्रम रूप आहे हो अध्यात्म कलेशाने नाही हे सगळे आणि दोषजन्य ज्ञान असतं त्यात दुःख राहतं चला चंद्र में लघुता का ज्ञान हो और अनेक वृक्षों में एकता का ज्ञान दूरता रूप दोषजन्य है या ते भ्रम है ना चंद्र केवढा दिसतो लांब दोष अरण्यातले त्या डोंगर झाड एकच दिसतं त्याचं कारण काय रामचा दोष दूरत्वचा दोष या और विचार सागर में दोषों को अध्यास की हेतुता खंडन करी है हाँ और विचार सागर में दोष को अध्यास की हेतुता खंडन करी है हो आता विचार सागरामध्ये जे काही अध्यासाचे कारण आहेत दोष त्या दोषाचं खंडन केलं सादृश दोष लघुता दोष दूरत्वचा दोष प्रमाता दोष हे जे दोष आहेत 5 दोष विचार सागरामध्ये त्या दोषाचे तर खंडन केलं आम्ही म्हणून आता हे तर खंडन करण्याची काही गरज नाही ताको यह अभिप्राय है प्रमाता प्रमाण प्रमेय के तीनों दोष अध्यास के हेतु नहीं कोई दोष होवे तो अध्यास होवे है बस प्रमाता प्रमाण प्रमेय हे तिन्ही दोष नाही त्याच्यात एक कोणता तरी एक दुसरा दोष असला तर अध्यास होतो प्रमाता प्रमेय आणि प्रमाण है ना प्रमाता म्हणजे जीव प्रमाण म्हणजे वृत्ती आणि प्रमेय म्हणजे विषय हे तिन्ही दोष नाहीत अध्यात्माच्या ठिकाणी दुसरा कोणता तरी एक दोष असतो ते सादृश्याचा असेल मंदांधकाराचा असेल झोपेचा असेल स्वप्नाला ही दोष वेगळे पण प्रमाता प्रमेय आणि प्रमाण याच्या ठिकाणी दोष नाहीत हे त्रिपुटी जे आहे ना त्याच्यात दोष नाही आणि दोषजन्य ज्ञान ते भ्रमरूप आहे मग आता वृक्षाच्या ठिकाणी कोणता दोष आहे दूरत्वचा चंद्र लहान दिसतो त्याचा कोणता दोष आहे
दूर सुट्टीच्या ठिकाणी रजत दिसते. कोणता दोष आहे? सादृश्य. आणि मिश्री में कटुता. मिश्रीमध्ये साखरेमध्ये कडूपणा दोष कशाचा? पित्तामध्ये. चला म्हणजे दोषयुक्त ज्ञान भ्रमरूप आहे. आणि और सर्व दोष के अभाव से जो अध्यास वहा है कहा है तो प्रौढ़ीवाद से कहा है. आता कोणताही दोष नसला, अध्यास जे सांगितलं, प्रौढीवाद म्हणजे तुम्हाला अध्यास पटवून देण्याकरता एखाद्यावर प्रेम मोठेपणा दाखवा, एखाद्यावर आग्रहाने सांगावं लागतं, त्याला प्रौढीवाद म्हणावा. आपने उत्कृष्ट के लिए जो वर्णन किया जाता है सब प्रौढीवाद कहिए. आपलं हेतू, आपलं तत्व पटवून देण्याकरता थोडं ऐश्वर्याने सांगणं याला एक प्रौढीवाद म्हणतात. तेव्हा एक मोठेपणाने सांगणं याला प्रौढीवाद म्हणतात. ते कसं? हे काय तुमच्या मुलास काय? माझा मुलगा म्हणजे देव प्रौढीवाद आहे. जहाँ और कोई दोष न होवे तो अविद्या ही दोष है या ते दोषजन्य को भ्रम कहे है. कोणता जरी दोष नसला तरी अविद्या दोष आहे. आणि दोष अविद्या दोष जन्य ते ज्ञान भ्रम. मग आता विषय समोर, पण तुमच्या लक्षात कसा राहील हा विषय असतो माझा. अविद्याचं कार्य जगत, मग त्या जगताचं ज्ञान दोष निर्णय का निर्दोष आहे? दोषजन्य. कोणतं दोषजन्य ज्ञान? अविद्यातच कार्य सगळं. नाव सांगा आम्हाला. असं नाही कळत तुमच्या शास्त्र असेल. त्रिभुवन हे. हो, त्याच्या जवळ सांगा आम्हाला. देहाला मी बोलले म्हणजे सगळं जवळ आलं पाहिजे आणि लांबचंही कळलं पाहिजे. म्हणून तर अर्जुनाला देहाभिमान घालवलं का काय? मग देह मी म्हणतो ते भ्रमणे म्हणतो कशाने? देह खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे. मग देहाचं कारण अविद्या आहे का आई बाप आहेत? अविद्या. कशी बोलते आहे. प्रवृत्तीच्या दृष्टीने समजायचं, पण साधूंच्या विचारात त्या दृष्टीने अविद्याचंच कार्य म्हणल्यानंतर जनजनक भाव अविद्याचाच, स्मारक भाव अविद्याचाच, पण हे सगळं अविद्याक आहे. म्हणून कुणाचे गणगत, कुणाचे मायबाप, म्हणजे आत्मा जन्मरहित आहे आणि हे सगळं भ्रमाने वाटतं. म्हणून भ्रमजन्य जे ज्ञान आहे ते अविद्याजन्य ज्ञान आहे ते भ्रमरूप आहे. दोषयुक्त ज्ञान ते भ्रमजन्य आहे. ते पाठीमागचे दर सांगितले. लघुता, एकवृत्तता, कटुता, सादृश्यता हे सगळे दोषयुक्त घ्यायचं. उदाहरणामध्ये सिद्धांतामध्ये मी देह आहे, माझा देह आहे, हे सिद्धांतामध्ये घेतलं. मी आणि माझे कशामुळे म्हणतो? स्वरूपाचं न कळण्यामुळे. स्वरूपाचं न कळणे काय म्हणावं लागतं? अविद्या म्हणावं लागते. और स्मृति ज्ञान, सुख दुःख का प्रत्यक्ष ज्ञान, ईश्वर वृत्ती ज्ञान दोषजन्य नाही. हे मागच सांगू तुला. ईश्वरजन्य ज्ञान, मायावृत्ती त्याच्या ठिकाणी दोष नाही, मग तो सर्वज्ञ आहे. स्मृती हे प्रत्यक्ष आहे, तो आठवण येतात ते प्रत्यक्ष आहे नाही, पण प्रमाणजन्य नाही, पण एक फक्त आहे. सुख दुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे. सुख दुःखाचं ज्ञान कोणत्या इंद्रियाने होतं? डोळ्याने, कानाने, त्वचेने, नाकाने, जिभेने, हाताने, पायाने, कोणत्या इंद्रियाने होतं? ज्ञान होत नाही ते इंद्रियजन्य नाही, इंद्रियजन्य. म्हणून ह्याला काय म्हणायचं? याचाच अप्रमा. अप्रमा सुख दुःख, ईश्वर ज्ञान आणि स्मृती हे यथार्थ अप्रमा आहे. जे यथार्थ स्मृती म्हणजे कोणता दोष? दोष नाही. सुख दुःखामध्ये कोणता दोष नाही, कारण सुख दुःख साक्षी भाष्य आहेत. सुख दुःख इंद्रियजन्य आहेत का?
अनुभव करा. सुख दुःख धर्म अंतःकरणाचे आहेत. अंतःकरणाचे धर्म सुख दुःख आहेत ते कशावरनं? झोप घेऊन सुख दुःख होतात का? जागृतीचे अंतःकरणावर सुख दुःख होते का नाही? मग हे सुख दुःख अंतःकरणाचे कसोजे आहेत? मग सुख दुःख प्रत्यक्ष आहेत ना? आहे. यथार्थ आहेत ना? आहे. पण प्रमाणजन्य आहेत का? नाही. पण यथार्थ अप्रमा. स्मृती तशीच आहे. तुम्हाला एखादी कोणती आठवण झाली आहे का नाही? ते आठवण स्मृती आहे, ते यथार्थ आहे पण अप्रमा आहे. आणि ईश्वर हे अविद्ये मायावरची ते बी यथार्थ अप्रमा आहे. म्हणजे प्रमाणजन्य नाही पण यथार्थ आहेत. आणि शुक्ती रज्जू सर्प, शुक्ती रज्जू सर्प, स्थान पुरुष आणि कोणतं आमचे स्वप्न, हे सगळं भ्रमजन्य आहे. याचा दोष आहे. स्वप्नाच्या ज्ञानाला झोप कारण आहे का नाही? रज्जू सर्पाच्या ज्ञानाला मंदांधकार आहे. शुक्तीच्या ठिकाणी सादृश्य दोष आहे. मृगजाला ठिकाणी जोरत्वाचा दोष आहे. असं त्याचं. हा पण दोषयुक्त ज्ञान त्याला कोणतं ज्ञान म्हणावं? भ्रमज्ञान. ज्याचा दोष नाही त्याला काय म्हणावं? यथार्थ ज्ञान. प्रमाणजन्य ज्ञानाचे यथार्थ ज्ञान. सुख दुःख स्मृती ईश्वर ज्ञान यथार्थ आहे पण अप्रमा आहे पण यथार्थ आहे. दोषजन्य याते भ्रम नहीं और प्रमाणजन्य नहीं, याते प्रमा नहीं, किंतु भ्रम प्रमा से विलक्षण है परंतु यथार्थ है. कोणतं ज्ञान? स्मृती ज्ञान. सुख दुःख आणि ईश्वर ज्ञान. हा. भ्रम प्रमाणजन्य नाही, भ्रम नाही पण प्रत्यक्ष ऐक नाही म्हणून यथार्थ अप्रमा. काय अवघड होणार? काय वाटलं? काय नाही ना? हा. इथं अविद्या दोष नाही आहेत का मग? कशाला? ह्या ज्ञानाला. हा. हे सगळे ज्ञान, स्मृती ज्ञान, सुख दुःखचा ज्ञान, हे पुढच्या भूमिकेत. तिथंच घोटाळा. ते पुढच्या भूमिकेत आहे. पण आता अविद्या, आता तुम्हाला यथार्थ ज्ञानाचं निवाड करून द्यायचा आणि पण हे सगळे भ्रमज्ञानात टाकायचं. पण आता क्रमण चालवला विषय. दोष कहते जा ज्ञान के विषय का संसार दशा में बाध न हो तो यथार्थ कहिए है. उत्तर दिलं का नाही? है का नाही? स्मृतीचा वाद होतो का? कोणत्या दशामध्ये? हा. आलं लक्षात. आता संसार दशेमध्ये ही बाधित नाही, अबाधित आहे. सुख दुःख स्मृती आणि ईश्वर ज्ञान. ईश्वर ज्ञान कोणतं? मायावरती. मायावरती त्रिभुवनाच्या यथार्थ दिसेल त्याचा व्यवहार केला ना त्याने. कारण चिंचच्या झाडाला आंबा येत नाही, आंब्याच्या झाडाला बदाम येत नाही. हे कोणाची मान्य आहे? ईश्वराचे. हे सूर्याच्या ठिकाणी आवडजाव कोणाच्या सत्य नाही, ईश्वराच्या सत्य नाही. पण हे यथार्थ आहे. पण संसार दशेमध्ये हे कधी विसरायचं नाही. स्मृती ज्ञान यथार्थ आहे का नाही? कोणत्या दशेमध्ये? संसार दुःख. आणि सुख दुःख ज्ञान यथार्थ आहे का नाही? कोणत्या दशेमध्ये? संसार. ईश्वरी ज्ञान खरं आहे का खोटं आहे? खरं. कोणत्या दशेमध्ये? संसार दशा. संसार. संसार कसा म्हणायचं? जन्म मरण. वा. जन्म मरण कशामुळे म्हणतात? मुळात तुमचं बरोबर आहे. आम्हाला क्रमण चालवायचा ना विषय. तुमचं सगळं खरं आहे पण विषय आमचा क्रमणे चालू आहे. पण क्रम चालू आहे ते क्रमणेच विचार करावा लागतो. स्मृति ज्ञान का हेतु संस्कार द्वारा पूर्व अनुभव है. तो स्मृती ज्ञानाचं कारण काय? अनुभव त्याचे संस्कार. जहाँ यथार्थ अनुभव से स्मृति होवे तहाँ स्मृति यथार्थ. हो, यथार्थ अनुभव.
यथार्थ अनुभव म्हणजे एखादा व्यवहारिक सत्याचा पदार्थ तो पाहिला ते यथार्थ अनुभव झाला. और भ्रमरूप अनुभव के संस्कार से स्मृति होवे तो अयथार्थ है. आहे ना. आता भ्रम कोणतं? स्वप्नातलं पदार्थ, स्वप्नातच पदार्थ जागृत स्मृती होती ते अयथार्थ आहे. आणि स्वप्नातलं पदार्थ भ्रमात कसं आहे भ्रम आणि त्या स्मृती जागृत ते कसे आहे अयथार्थ. अयथार्थ. किंवा दुसरं किती उदाहरण द्यायचं ते माणूस जात असं एका झाडाला असं माणूस वाटतं काय बा कोण उभं राहिलं आणि तिकडे नाही म्हणते तर ते असं वाटत होतं अयथार्थ. भ्रमजन्य स्मृती अयथार्थ आणि भ्रमरहित स्मृती यथार्थ. म्हणजे मंथोने नवनीता तैसे करण्याचं ही चरण ही तर कळत आहे. हे कळत ते चरण आपता येत आहे असं आहे. धर्मादि टुनटुने महाराजचं कीर्तन बरं आहे का प्रवचन बरं आहे? कोणतं सांगणं यथार्थ स्मृती. कारण ते प्रत्यक्ष यथार्थ आहे ना. ते तुम्हाला पटणं न पटणं तो विषय वेगळा, पण विषयाच्या संबंधाने ते व्यक्ती खरे आहे त्यांनी सांगताना विषय खरा आहे. आता ते नाही त्यांचे स्मरण होतं म्हणून त्याला यथार्थ स्मृती म्हणायचं. संसार दशा संसार दशामध्ये जे स्मृतीची खरीच आहे. मग मेलेल्या माणसाची आठवण होऊन रडणं खरं खोटं. संसार दशा सत्य आहे बोल हे लक्षात ठेवा. संसार दशा म्हणजे यथार्थ. पण पुढच्या दृष्टीने भ्रम आहे. तुमची जी भूमिका आहे आता ते भ्रमरूप आहे रडणं पडणं. परंतु विषय संबंधाने निवाड्याच्या दृष्टीनं धर्मादिक निमित्त से अनुकूल प्रतिकूल पदार्थ के संबंध होने से अंतकरण के सत्वगुण का और रजोगुण का परिणाम रूप सुख दुःख होवे है. किती सुंदर सांगावर आहे. किती गोड आहे ग्रंथ. वातापंक्ती धर्मादिक निमित्त से धर्मादिक निमित्ताने धर्म अधर्म. धर्म म्हणजे शास्त्रयुक्त वागणं. धर्म म्हणजे दान धर्म करणं हे वेगळं. पण आता सात्विक अंत्यकरणाचं व्यवहारचं धर्म. रजगुणाचा व्यवहार आहे तो बी धर्म. आता रजगुणाचा व्यवहार काय? प्रपंच वाढवण्याची इच्छा. सत्वगुणाचा विचार काय? देवदेव करणं जप करणं हे सगळे यथार्थ आहे संसार दशेमध्ये. धर्मादिक निमित्त से अनुकूल प्रतिकूल पदार्थ के संबंध से होने पदार्थ के संबंध होने से अंतकरण के सत्वगुण का और रजोगुण का परिणाम रूप सुख दुःख होवे है ना. देवाचं दर्शन पाहिलं कोणते गुण असते तर सुख. देवाचं दर्शन आनंद सत्वगुण सत्वगुण. एखादा माणूस भेटल्यावर रजोगुण. रजगुण. एखादा माणूस दारुड्या भेटल्यावर तमगुण. रजगुणातून प्रतिकूल विषय आहे ना. दारुड्या भेटलं माणसाला नाराज होते ते रजगुण आहे. पण प्रतिकूल आहे. प्रतिकूल विषयाकडून माणसाला नाराजी होते दुःख होतं आणि अनुकूल विषयाकडून सुख है ना. हे रजगुण होतं. आणि देवाकडे गेल्यावर आनंद होतो. सत्वगुण अनुकूल विषय ना. एखादं साधू बाबा आले खरे आनंद होतो. एखादं भामटे आल्यावर हे सगळं हे लक्षात ठेवायचं. मग अनुकूल प्रतिकूल याच्यावर सुख दुःख होतं. अनुकूल प्रतिकूल आहे त्याचे दोन वर्ग केले. एक रजगुणामध्ये अनुकूल प्रतिकूल आहे. एक सत्वगुणामुळे हे आहे. कोण म्हणलं की कोणतरी बोलले ते आपले हेच बोलले रे दीदी का कोणतरी बोलले बाबांची कीर्तन असतं बरं झालं असं तिथं. चला. जो सुख दुःख का निमित्त है
ताही निमित्त से सुख दुख को विषय करने वाली अंतकरण की वृत्ति होवे है। आता सुख दुःख जे विषय आहेत त्या सुख दुःखाच्या काही निमित्ताने अंतकरण वृत्ती त्या सुख दुःखाला प्रकाशन करते व जाणते काही निमित्ताने. आता काय निमित्त काय सुख दुःखाला काही कारण काय असतं की एखादा शब्द असतो, एखाद्या वेळेस पदार्थ असतो. पदार्थाकडून सुख दुःख होते ना. कुत्र पाहिल्यावर त्या अंगावर आलं हसतंय का माणूस, सुख दुःख होते की. पण त्याला जाणणारे कोण आहे? अंतकरण वृत्ती आहे. सुख दुःखाचं कारण पदार्थ आहे. तो अनुकूल पदार्थाकडून सुख होईल, प्रतिकूल पदार्थाकडून दुःख होईल. ता वृत्ती में आरूढ साक्षी सुख दुःख को प्रकाश है. आणि सुख दुःखाला प्रकाशन करणारी वृत्ती त्या वृत्तीच्या ठिकाणी असणार वृत्ती आरूढ असणार साक्षी चेतन त्या सुख दुःखाचं प्रकाशन करतो म्हणजे जाणतो त्याला. सुखाकार दुःखाकार अंतकरण की वृत्ती प्रमाणजन्य नहीं, याते प्रमाण नहीं. आता सुखाकार दुःखाकार झालेली वृत्ती ही प्रमाणजन्य नाही म्हणून ते प्रमाण आहे. और ईश्वर का ज्ञान इच्छा प्रयत्न न्याय मत में तो नित्य है. हो. परंतु श्रुति में ईश्वर के ज्ञानादिकन की उत्पत्ति कही है. आलं का ते शेवट न्यायशास्त्रामध्ये ईश्वराच्या ठिकाणचे जे काय आहे कोणते कोणते ज्ञान इच्छा प्रयत्न हे तीन न्यायशास्त्रामध्ये सत्य मानले आणि श्रुतीमध्ये त्याची उत्पत्ती मानले. म्हणजे उत्पत्ती मानलेला पदार्थ खरा नसतो. कोणतं खरं येते तुम्हाला वाटतं? कोणतं खरं वाटतं? श्रुती का न्यायमताचं? श्रुती है ना. आणि आम्ही न्यायमत पटवून देताना खरं वाटल्यावर न्यायमत इतकं अयोग्य आहे पण बुद्धिमंत आहे म्हणून त्याला लोकांना सुधारत आहे. आता हे झाड तुम्ही खरं म्हणता खोटं म्हणता? खरं. मग न्याय का ते बरोबर आहे का नाही? आणि पण ही झाड आयुध कार्य हे कळल्यावर बरोबर आहे. आणि सुखाकार दुःखाकार झालेली गोष्टी साक्षी भाष्य आहे, प्रमाणजन्य नाही. मागा चला विषय सुख दुःखात जाण प्रमाणजन्य आहे का नाही? साक्षी भाष्य आहे का नाही? मग साक्षी भाष्य जे आहे साक्षी चेतन स्वरूप आहे, साक्षी ज्ञान स्वरूप आहे. साक्षी ज्ञान स्वरूप असणारा वृत्ती आरोढ असणारं जे साक्षी चेतन ते सुख दुःखाला प्रकाशन करतं. मग सुख दुःख साक्षी भाष्य आहे का प्रमाणाचं भाष्य आहे? साक्षी भाष्य. साक्षी भाषा असते ते जवळ दुःख होतं का नाही है ना. मग वर्तमान काळामध्ये साक्षीची वृत्ती राहिली तर सुख दुःख काय गंमत आहे. मग किती औषध घेतले हे सुख दुःख नाही करायला? नाही रे. औषधाने शुद्ध याच्या वेदना कमी होतात. ते बी अंतःकरणाचे संबंध असणारा साक्षी त्या साक्षीला त्या अंतःकरणाच्या वृत्तीला साक्षीच्या सहाय्याने शुद्ध याच्या वेदना कमी झालेल्या कळतात. साक्षीच्या संबंधाने अंतःकरण वृत्तीला सुख दुःखाची वेदना कमी झालेल्या कळतात. साक्षीला तर सुख दुःख नाही म्हणून सुखकाळ दुःखाकाळ वृत्ती प्रमाणजन्य नाही साक्षी भाष्य म्हणून. आणि घटपटाची वृत्ती प्रमाचं भाष्य म्हणून प्रमा आहे आणि सुख दुःखाची वृत्ती साक्षी भाष्य म्हणून प्रमाण आहे. मग सुख दुःख साक्षी भाष्य प्रमाचं भाष्य. मग आता साक्षी भाष्य जर सुख दुःख म्हणलं तर किती आनंद व्हायला पाहिजे. काय साधन तर सांगावं. हो मग सांगा. थोडं विचार करा कोणत्या पदवीने साक्षी भाष्य तुम्हाला कळेल. वेदांत जर न्याय केला साधुसंत जर न्याय केलं कोणत्या पदवीने तुम्हाला साक्षी भाष्य पदार्थ कळेल सांगा. एखादी पदवी पंतप्रधान झाल्यावर
एखादं बॅरिस्टर झाल्यावर मर द्या सोडून, एखादं विद्वान झाल्यावर, पंडित झाल्यावर, योगी झाल्यावर मी डोक्यात घातले किती साधूंचे विचार सोपे आणि तुमच्या जवळ आणून ठेवलेत, म्हणून आम्हाला हे नसलेले विचार मांडावे लागतात. काय का कशाचं पाहतो एवढं जन्ममरण पुन्हा गोमूत्राचा हातात भरत नाही, खाणं पिणं नाही, गोळी घातले तर लागत नाही, वाऱ्याचं घोडं करता येतं, सूर्याला थांबवता येतं, भूत भविष्य कळून येतं. आता डोळे झाकले तर त्रिवण डोळे झाकतात, पण ते आज्ञा ते शास्त्रवाचन त्यांना कळत नाही. कळतं का? नीट डोकं ठेवावं लागतं. वेदांत इतका तुम्हाला अनुभवात आणून देतो, वेदांत म्हणजे अनुभव आणि बाकीचे सगळं अज्ञान आहे. हो, ब्रह्मसत्य जगन मिथ्या कोण? वेदच सांगतो. सगळं जगत खोटं म्हणत नाही, जगाचं कारण कळत नाही म्हणून जगत खोटं कळत नाही. आणि जगाचं कारण साधं सांगतो, जगाला कारणच नाही आणि ते नसलेलं वाटायला लागलं, हेच नाव भ्रम आहे. आणि भ्रम असतो ते कल्पना असते, वस्तू नसते झालं. म्हणून ईश्वरीचा ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान नैयिक मतामध्ये सत्य मानलं आणि वेदांतामध्ये त्याची उत्पत्ती मानली. उत्पत्ती मानल्यानंतर ते खोटं ठरलं. कोणतं ज्ञान? सर्वज्ञाला खोटं ठरवलंय बाळ. ते एक गुरु सांगत होते आमचे गुरुजीने आम्हाला सांगा एक मजाने. कुंभकर्णाच्या नाकामध्ये 18 उठाची माळ गेली. त्या 18 उठाची माळीचं माल बघायला काय कौसच ना, तितक्यात त्याला त्याच नाकामध्ये एका वारकाची गाठ पडली. अरे काय बघतो मी, माझी नारायण हरवली. अरे ओले गड्या, माझे 18 फूट गेले नाकाची घासण, तुझी नारायण कुठे कसायची? काय परमार्थ आहे? म्हणून काय होणे, तुम्हाला पटेल न पटेल, झेपल न झेपल, फक्त ज्ञानोबा तुकोबा राहायचं खरे. झेपलं आनंदाचं रमून जातात, नाही झेपलं दुःख तर भोगतोच. नाही झेपलं दुःख भोगतोच. नाही म्हणलं चल भोगतो, भोगतो म्हणलं चल भोगतो. आणि हे जर कळलं तर नाही झालं, अत्यंतिक दुःखात नाही परमानंद प्राप्ती. आधी संसार सफळ झाला किंवा जे केलं पाहिजे तेव्हा ते आगाचे संसार. म्हणा म्हणा, अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप. बस. अरे वा, साधूंचं जर वाक्योच्चार करी जावं ना, पाप होत नाही. दुसऱ्या दगडा धोंड्याचं नाव घेण्यापेक्षा साधूंचं वाक्य जर उच्चार केलं तर पाप नाही ना व्हायचं. वाणी जेव्हा तिथं सरस येऊन बसल ना, साधूंचं नाव घेतलं तर वाणी पवित्र होते का नाही? सरस्वती येऊन बसेल का नाही? नाही त्यातून नसलेलं ते नाव घेतात, ते आकडे जयत निघून जाते. म्हणून अनंतवाच्या जयत निघून गेले. आणि आमच्या बोलण्यामध्ये विठ्ठल बोलतो, बोलू असे बोले, जेणे बोले विठ्ठल बोले. म्हणजे सरस्वतीची शक्ती आहे. प्रत्येक इंद्रियाकडे दैवत आहे. म्हणून डोळ्याने जेव पाहिलं तर तिथं सूर्य राहतो, जिमेने जेव्हा नाव घेतलं तर सरस्वती राहते, हातान पूजा केली तर इंद्रचंद्र त्याच्या हातात राहतात. असं होत आहे. चला माहीत नसल्यामुळे सांगावं लागतं. आणि हे सगळं पुढं कसं ठरलं विचाराच्या दृष्टीनं? साक्षी भाष्य. मग जग साक्षी भाष्य आहे का सूर्य साक्षी भाष्य आहे? काय किती मजा आहे.
काय रे तो कुठे तो जप केलाय का तप केलाय का अध्ययन केलं का काय भगवंत सेवा केली बरं. किती ज्ञान गुरुजी सांगायला लागले सोपं करून. ईश्वराची भक्ती केली नाही कळतच नव्हतं. साधूचं दर्शन नाही झालं, काहीच परमार्थ झाला नाही. आणि हे या ज्ञानाकरता ऋषी मुनी अरण्यात जाऊन बसले कंदमुळा पाला खाण्याकरता. जगाचा संपर्क नाही ठेवला तरी त्याला कळणं अवघड होतं. आणि ज्ञानराज तुकोबारांनी तुम्हाला हितवर आणून इतकं सोपं केलं. तुका म्हणजे सोपे आहे सर्व म्हणे. परमार्थ सगळ्यापेक्षा सोपा आहे बुवा. प्रपंच सगळ्याच अवघड आहे. प्रपंच सगळ्याच अवघड आहे आणि परमार्थ सगळे सोपा आहे. कसं ते रामकृष्ण हरी म्हणाला कोणाला अवघड आहे आणि इंग्रजी भाषा बोलायला अवघड आहे का नाही? ते शिकावं लागेल का नाही? आणि रामकृष्ण हरी म्हणायला परमार्थ सोपा आहे का अवघड आहे? पण शहाणा पाहिजे. पण पुढे जात जात तो राहुले हो सोपं आहे पण तिथं कोण पाहिजे? शहाण्याचं धनी. हे मी का सांगितलं की ईश्वराचं ज्ञान सुद्धा उत्पत्ती आहे. हे वेदामध्ये मान्य नयकांनी त्यांची उत्पत्ती नाही मानली, ते खरं मानलं. याते श्रुति में ईश्वर की ज्ञानाधिकरण की उत्पत्ति कही है. याते नित्य नहीं. आलं का लक्षात? श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे शास्त्र. श्रुती म्हणलं की वेद घ्यायचा, स्मृती म्हणलं की शास्त्र घ्यायचं. मग आता श्रुतीमध्ये ईश्वर ज्ञानाची उत्पत्ती मानली. ईश्वर ज्ञानाची उत्पत्ती मानल्यामुळे ती नित्य नाही. उत्पत्ती मानल्यामुळे नित्य नाही. ते कसं असं ते. किंतु प्राणियों के कर्मण के अनुसार सृष्टि के आदि काल में सर्व पदार्थों को विषय करने वाला ईश्वर का ज्ञान उपजे है. हो, सृष्टी उत्पत्तीच्या आधी सृष्टीचं सर्व पदार्थ ज्ञान ईश्वराला होतं म्हणून तो सर्वज्ञ आहे. ते प्राणी कर्मानुसार निर्माण करतो सृष्टी. स्वतः निर्माण करत नाही. जसं असतं तुमचा वर्ग, तुम्ही शाळेत आहेत, विद्यार्थ्याच्या भूमिकेनुसारच मार्क देतात का नाही? तर सगळ्यासारखं देतात. मग सगळ्या विद्यार्थ्याचं ज्ञान तुम्हाला आहे, तसं त्रिभुवनाचं ज्ञान ईश्वराला आहे. म्हणून ज्याच्या क्षेत्रात त्याची त्यांनी मान्य केलेली बिनचूक आहे. सो ज्ञान भूत भविष्यत वर्तमान सकल पदार्थन के सामान्य विशेष भाव को विषय करे. म्हणून ईश्वरी ज्ञान जगातले जेवढे पदार्थ आहे किंवा जग जेवढे आहे त्याला सामान्य विशेष ते जाणतं. त्याला सामान्य कशाला म्हणावं, विशेष कशाला म्हणावं? आता तुम्हाला पाऊस पाहिजे, कुठे कळत आहे? आणि त्याला माहित आहे सामान्य पाऊस कधी पाडायचा, किती पाडायचा, केव्हा पाडायचा, केव्हा पाडायचा नाही, हे त्याला माहित आहे. मग सामान्य विषय ज्ञान ईश्वराला माहित आहे जगाच्या पदार्थाचा. जगाचे जेवढे पदार्थ आहे किंवा जग जेवढं आहे तेवढं जगामध्ये सामान्य विशेष ज्ञान ईश्वराला आहे. तुम्हाला भ्रमज्ञान आहे जीवाला. सामान्य म्हणजे कशाला म्हणावं, विशेष म्हणजे कशाला म्हणावं? विशेष म्हणजे यथार्थ आणि सामान्य म्हणजे साधारण. कोणतं साधारण? झाडं लावायचं, पण त्या झाडामध्ये गुण धर्म फळ याचे विशेष त्याला माहित आहे. और प्रलय पर्यंत स्थायी है. आणि त्यांनी एकदा संकल्प करून ठेवला की त्याच्यात बदल होत नाही. एखादं वड्यात झाड ठेवलं ते पर्याय पण तेच राहणार, त्यात काही बदल होऊ शकत नाही. मध्ये ते वड्याचा पिंपळ होऊ शकत नाही. आता तुम्ही कर्म करायला लागला पण आयच्या पिठावर रेग आहेत, असं निर्माण करून करा. याते एक और नित्य कहे है. म्हणून त्याचं एक सत्य संकल्प आहे म्हणून एक म्हणायचं आणि खरं म्हणायचं. व्यवहारिक सत्तेमध्ये किंवा संस्कार दशेमध्ये हे वाक्य विसरायचं. संस्कार दशेमध्ये ईश्वराची सृष्टी सत्य आहे, ईश्वराचं सामान्य विषय ज्ञान सत्य आहे,
संसार दशेमध्ये जैसे इच्छा और प्रयत्न भी उत्पत्ति वाले है और स्थायी है. त्याची इच्छा त्याचा प्रयत्न उत्पन्न आहे पण स्थायी आहे. त्याची इच्छा एकम संप्रदाय ही त्याची इच्छा आहे. एकलेनं कंठची उणे केली आणि चौदा होऊ नये त्याचा प्रयत्न आहे. चला आलंय लक्षात. आणखी एक चरण असं बघ. बोला. याते प्रलय पर्यंत एक एक व्यक्ति है याके विषय ऐसी शंका करे है. ईश्वर की इच्छा प्रलय पर्यंत स्थायी होवे तो वर्षा आतप शीत ईश्वर की इच्छा ते होवे है. याते प्रलय पर्यंत वर्षा तथा आतप व शीत हुआ चाहिए सो शंका बने नाही. आता येत थोडी शंका म्हणजे आता ईश्वरांचे जे संकल्प आहे त्या एका पदार्थ प्रलयपर्यंत राहतो. मग हे तिन्ही काल बदलतात. हे का बदलावेत? पावसाळा येतो निघून जातो, हिवाळा येतो निघून जातो आणि उन्हाळा येतो निघून जातो. आणि तुम्ही काय म्हणता ईश्वराचा एक संकल्प एक पदार्थ प्रलयपर्यंत राहतो तो बदलत नाही. मग हे बदलत नाही. ही शंका त्याच्या बरोबर नाही लगेच उत्तर देतात. ते कसं काय ते ईश्वर की इच्छा व्यक्ति नाना होवे और नित्य होवे तब यह दोष होवे. आता ईश्वर त्याच्या ठिकाणी कोणता दोष आला पाहिजे? कोणावर? ईश्वर की इच्छा ईश्वराची इच्छा व्यक्ती नाना होवे. ईश्वराची इच्छा जर व्यक्ती असेल तर ती नाना होईल और नित्य होवे तब यह दोष होवे. आणि ती इच्छा नाना होऊन जर नित्य असेल तर हा दोष येईल. पण त्याची एकच इच्छा आहे. त्या इच्छेमध्ये नाना तो नाही. एकाच कार्य एकदा संकल्प केला. हे तिन्ही पदार्थ एकच आहेत. हे तुला वाटायला लागलं तिन्ही पदार्थाचा भेद पण तिन्ही पदार्थ एकदमच आहेत. पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा ही एकच वस्तू व्यक्ती आहे. सो ईश्वर की प्रलय पर्यंत स्थायी इच्छा व्यक्ति नाना नहीं किंतु एक है. ता इच्छा ते सारे पदार्थ जिस रीति से विषय करे है उस रीति से होवे है. म्हणजे अशा अडचण त्याची एकच इच्छा आहे स्थायी आहे आणि तो पदार्थ ज्या विषयाने विषय केले त्या विषयाने त्याची परिस्थिती येते. इतने काल वर्षा होवे इतने काल शीत होवे इतने काल आतप होवे इस रीति से ईश्वर की इच्छा पदार्थन को विषय करे है. असं इतक्या कालाचे तिन्ही कालामध्ये त्या विषयाला ते जाणते. पण ते तिन्ही काळ एकच आहे त्याच्या दृष्टीनं. एकदा करून टाकलं इतक्या वेळेस इतकं होणार हे कार्य. तिन्ही कालामध्ये हे तिन्ही पदार्थ निर्माण होऊन जातो पण एकच वेळ आहे त्याचा. एकदा संकल्प केला त्या संकल्पात त्याचा बदल होत नाही. याते सारे पदार्थ किसी काल में होवे है. प्रलय पर्यंत स्थायी इच्छा एक है या पक्ष में दोष नहीं. म्हणून प्रलय कालापर्यंत सगळे पदार्थ एक पदार्थ प्रलय कालापर्यंत राहतो. म्हणून त्याची जी इच्छा एक सृष्टी त्याच्यात पदार्थ प्रलयपर्यंत राहतो ही त्याची इच्छा बरोबर आहे. त्याने केलेला संकल्प बरोबर त्याने पदार्थ रचना केलेली प्रलयपर्यंत राहते हे बरोबर आहे. म्हणून बदल होतो असं नाही. पदार्थामध्ये बदल होत नाही. ईश्वराने केलेल्या पदार्थात बदल होत नाही. कसं बघा थोडा विचार करा. पावसाच ठिकाणी उन्हाळा आला का उन्हाळ्यात ठिकाणी पाऊस गेला आहे का नाही? मग कोणी नेऊन घातलं. हिवाळ्याच्या ठिकाणी उन्हाळा आलाय का? उन्हाळ्याच्या ठिकाणी हिवाळा आलाय का? मग एकदा त्याचा संकल्प म्हणून ती एकच पदार्थ प्रलयपर्यंत असंच राहणार. मग कोणताही पदार्थ असतो ही तिन्ही काल तुला वाटायला लागले पण ही तिन्ही कालामध्ये जे पदार्थ ठरवेल ते पदार्थ त्याच काळात येतात. बदल होत नाही. आणि हे तिन्ही काल एकच आहे त्यात स्वरूप. की जे कालाचा एकदा संकल्प केला
श्रुति में ज्ञान इच्छा कृति की उत्पत्ति कही है, याते ज्ञानादिक उत्पत्ती वाले है और आकाश की न्यायी महाप्रलय पर्यंत स्थायी है. त्याची इच्छा, त्याचा प्रश्न, आणखीन काय? ज्ञान. जसं आकाश स्थायी आहे तसे ह्याचे जे ठरलेले ते 3 गुण, 3 मुद्दे हे पूर्णपणे स्थायीच राहणार. याच्यामध्ये कधी बदल होणार नाही. त्याला पाठीमागं विचारसागरात मनोमय सृष्टी सुख दुःखाला कारण का ईश्वर सृष्टी मनोमय संपला की विषय. मनोमय सृष्टी का सुख दुःखाला कारण अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे म्हणून. याच्यामुळे फक्त नुसतं संकल्पच करणं पूर्ण करता येतात का? आणि ईश्वराने ठरलेलं, ईश्वराने केलेलं त्याचं पूर्णच आहे, त्याच्यात बदल करता येत नाही. और ईश्वर के ज्ञान के प्रपंच स्थिति काल के अनंत वार उत्पत्ति नाश माने ताको यह पूछे है, ईश्वर में कोई एक ज्ञान व्यक्ति प्रपंच की स्थिति काल में सदा बनी रहे है अथवा प्रपंच होते किसी काल में ज्ञानहीन ईश्वर रहे है. हो, आता त्याला असं विचारावं, जर ईश्वराचं इच्छा प्रयत्न ही जर बदलत असतील तर त्याला असं विचारावं, ईश्वराच्या ठिकाणी इच्छा जी आहे ते व्यक्ती आहे का त्याचा धर्म आहे? जो ऐसे कहे ज्ञानहीन ईश्वर किसी काल में रहे है. असा तो म्हणला, हो ज्ञान रहित ईश्वर आहे काही कालापर्यंत. तो उस काल में ईश्वर अज्ञ होवेगा. मग त्या काळात तो ईश्वर अज्ञान होईल का नाही? ज्ञान रहित म्हणल्यावर. और जो ऐसे कहे कोई ज्ञान व्यक्ति ईश्वर में सदा रहे है, तो अनंत ज्ञान की अनंत उत्पत्ति अनंत नाश मानने में निष्फल है. आणि ज्ञान एकच युक्ती, अनंत युक्ती नाही. ज्ञान ही एकच युक्ती. ईश्वर ठिकाणी जर राहिले काय होत तर अनंत पद गेलं तुझं. एक ही ज्ञान सृष्टि के आदि काल में उत्पन्न हुआ, महाप्रलय पर्यंत स्थायी है. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी एकच ज्ञान आहे ते महाप्रलय पर्यंत स्थायी आहे. त्या ज्ञानामध्ये काही बदल नाही. सो ईश्वर के ज्ञान इच्छा कृति विसंवादी नहीं किंतु संवादी है. म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये भ्रम नाही. विसंवादी म्हणजे भ्रम म्हणावं, संवादी म्हणजे भ्रम नाही म्हणावं. यथार्थ म्हणावं. संवादी विसंवादी जेव्हाकडे आहे, जेव्हा त्या ठिकाणी काही संवादी राहतं, काही विसंवादी राहतं. म्हणजे जेव्हा काही ज्ञान आहे काही अज्ञान आहे, पण ईश्वर ठिकाणी सगळं संवादित आहे, म्हणजे सगळं बिनचुकच आहे, यथार्थच आहे. आणि जेव्हा त्या ठिकाणी काही बरोबर आहे काही बरोबर नाही. निष्फल प्रवृत्ति के जनक ज्ञानादिक विसंवादी कहिए है. ज्या प्रवृत्तीला फळ नाही, ज्या प्रवृत्तीला ज्या कर्माला फळ नाही त्याला काय म्हणायचं? विसंवादी. मग असा स्वप्नातलं राज्याचं काही तुम्ही आणू शकतात ना? स्वप्नामध्ये एक राजा उदार झाला आणि त्याच्याकडून तुम्ही एक जहागिरी गाव घेतलं, जवळ ना? का? निष्फळ आहे ती प्रवृत्ती, त्याची निष्फळ आहे. मग ज्या प्रवृत्तीवर फळ नाही ते भ्रमरूप असते, ते निष्फळ असते. मग प्रपंच सफल आहे की निष्फळ आहे? कारण तुम्ही भ्रमाने मानला. काय सांगावं. म्हणून माणसाने केवळ साधूंचं ऐकावं, अखंड समाधान आहे. नाहीतर काय नाही. त्याच्या फजीत थोडा दोडा नाही. लाज आहे फजीत खोरा. रे निळा द्राव्य फजीची त्याला कळतच नाही. तर आणि त्याचं उलट प्रमाण आहे. लोक लाजावरी सोडिले पाणी. आम्ही जेव्हाच्या विचार पाणी सोडून दिलं म्हणजे आम्हाला लाज नाही. लाज नाही. हे समाजी राहायचं आहे. समाजी जेव्हाकडे ज्ञान अज्ञान जेव्हाकडे आणि ईश्वर एक नुसतं ज्ञान ते यथार्थ, ते संवादी म्हणजे यथार्थ बिनचूक. सांगा ना
सोपं गुरुजीने सांगा आम्हाला. कसं ते गुरूंच्या भाषेत सांगू का? माझ्या बाईला मिशा का नाही, मामालाच मिशा का आहे. सगळे जग तर पंचमहाभूतच आहे ना. ते त्यांचे शब्द म्हणून तुम्ही समजदार झाला म्हणून विचारतो. खेड्यापाड्याचे बोलता येत नसतं. बरं, त्याच्या पुढे घ्या. तळ हातात केस का नाही आहे का नाही? ईश्वर सृष्टीमध्ये तुम्हाला बदल करताच येत नाही. ज्ञानाचे इंद्रिय कर्म करू शकतील, कर्माचे इंद्रिय ज्ञान करू शकतील. कोणाचा नियम आहे? यात कधी बदल होतो का? आजपर्यंत आम्ही डोळून पाहिलं, म्हणजे आता पायाने चालायचं शक्य आहे का? याला ईश्वर ज्ञान म्हणावा, याला ईश्वर संकल्प म्हणावा. कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय काम करू शकत नाही, आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियचे ज्ञान करू शकत नाही. हे जिथं तिथं कोणी ठेवलं? ईश्वर आहे. मग त्याची एकच इच्छा, म्हणून त्या ठिकाणी ज्ञान एकच व्यक्ती, नाना व्यक्ती नाही. आणि इच्छा रेच म्हणलं तू तर निवडच मूर्खाच मग है ना. इच्छा रे ज्ञान नाही, ईश्वर म्हणलं काय तुझी बुद्धी म्हणायची. आणि इच्छा असेल ते ज्ञान ही व्यक्ती ईश्वर ठिकाणी एकच आहे. ज्ञान ही व्यक्ती ईश्वर ठिकाणी एकच आहे. जसं सूर्यामध्ये, जसं जगावर सूर्य एकच आहे, तसं ज्ञान व्यक्ती ईश्वर ठिकाणी एकच आहे. झालं. विषय जड चाललाय का? नाही. चला. सामे भिन्न संवादी कहिये हे. आणि त्याच्या भिन्न संवादी म्हणून विसंवादीच्या भिन्न संवादी. विसंवादी म्हणजे भ्रम म्हणावा, संवादी म्हणजे यथार्थ म्हणावा. जीव के ज्ञान, इच्छा, कृति, संवादी और विसंवादी भेद से दो प्रकार के हैं. जीवाच्या ठिकाणी कधी अनुकूल आहे, कधी प्रतिकूल आहे, कधी संवादी, कधी विसंवादी. कधी जीवाचं खरं होतं, कधी जीवाचं खोटं होतं. पण ईश्वर जे ठरलं त्यात खोटं होत नाही, खरं होत नाही. जे ठरलं ते ठरलंच. सांगा ना, तुम्हाला ईश्वराने पाणी केलंय. पाण्यापासून जे काही पदार्थ होतं, पाण्यापासून ज्याला जे लाभ होतो ते पाण्यापासून होतं. आणि पाण्या ठिकाणी दुसरा पदार्थ वापरा, आहे का नाही? पाण्यापासून जे जे काही होते तुम्हाला अनुकूल व्यवहार, ते तुपाने करा बरं. बरं, तूप आणि पाणी सोडून दुसरा पदार्थ करा, पाण्याचं काम करायला लावा. म्हणून ईश्वराने केलेलं बरोबर एकच आहे. आणि ती पाणी कधी पर्यंत पाणीच राहणार. पर्यंत आधी पाण्याचं सोनं होईल असं नाही, ते पाणीच राहणार, आहे का नाही? म्हणजे काय केलं आलं, इतका जीवाचा वेडेपणा ते आम्हाला सांगू सुद्धा वाटत नाही. चला. ईश्वर के ज्ञान, इच्छा, कृति निष्फल प्रवृत्ति के जनक नहीं, या ते विसंवादी नहीं किंतु संवादी है. म्हणजे त्याचे जे काही इच्छा, ज्ञान आणि कृती ही तीन संवादी आहेत, विसंवादी नाहीत. कारण त्याच्या कृतीला फलच आहे. आणि तुमच्याकडे कधी संवादी कधी विसंवादी. या रावाचे साहेब या गाळ जांबासारखे झाले, हे संवादी झालं. अरे तुला अक्कल आहे की नाही? नेहमी येतो अक्कलीचं काम द्या, झालं विसंवादी. आणि ईश्वराने केलेलं पदार्थ प्रवृत्ती सफल आहे म्हणून संवादी. विसंवादी ज्ञान को भ्रम कहे है. हो, विसंवादी ज्ञानाला भ्रम म्हणावं, संवादी को यथार्थ कहे है. संवादी यथार्थ म्हणून एक ईश्वरच यथार्थ. म्हणून तर काय अभंग चुकवला, पुन्हा सांगा आल्यावर. प्रमाणजन्य यथार्थ ज्ञान को प्रमा कहे है. प्रमाणजन्य जे ज्ञान आहे त्याला यथार्थ ज्ञान म्हणावं. प्रमाण म्हणजे अयोध्यावृत्ती सोडून अंतःकरण वृत्ती किंवा अहम ब्रह्मास्मी वृत्ती हे प्रमाज्ञान. अहम ब्रह्मास्मी वृत्ती हीच प्रमाज्ञान, हे यथार्थच आहे.
बाकीचे अयथार्थ आहे. पण कळण्याकरता आपलं 5 ज्ञानेंद्रिय ही ज्ञान कळण्याकरता व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीनं त्याला प्रमाण म्हणलं जातं. आणि इंद्रियजन्य ज्ञान ते यथार्थ आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये संसार दोषामध्ये मानायचं आहे. जैसे जीव का ज्ञान अंतकरण की वृत्ति रूप है, तसं जीवाचं ज्ञान अंतकरण वृत्ती रूप आहे. तैसे ही ईश्वर का ज्ञान माया की वृत्ति रूप है. तिकडे अंतकरण वृत्ती जीवाच्या ज्ञानाकडे आणि ईश्वर ज्ञानाकडे माया वृत्ती. जीवन के अदृष्टजन्य है, प्रमाणजन्य नहीं. असं जीवाचे जेवढे ज्ञान काय असेल ते अदृष्टजन्य, त्याचे कर्मानुसार आहे. याते प्रमाण नाही. मग त्याचं प्रमाण आहे ज्ञान. कर्मजन्य आहे ना. आता मन संकल्प करतो एक आणि कर्म घडीचं अनेक, म्हणून प्रमाणजन्य नाही. प्रमाणजन्य ज्ञानात बदल होत नाही आणि ज्याच्यात बदल होते कर्मजन्य मानायचं. असंकल्प किती कसं मानत, संकल्पानुसार घडतंय का नाही, म्हणून कर्मजन्य आहे का नाही. याला मावली लिहिते काय लिहिते, आगा रोग काय रोग आवडी जळी परिभोगी आगे अदृष्ट असे करून. अरे रोगाला रोग आवडतंय का, आणि गरिबी माणसाला जळी तर आवडते, पण भोगी ते अदृष्ट असे करून. दोषजन्य नाही. म्हणून ईश्वरचं ज्ञान दोषजन्य नाही, म्हणून ते संवाद आहे, फलीभूत आहे म्हणून संवाद आहे. हा का बरं. जीवन के अदृष्टजन्य है, हो हे सांगितलं. प्रमाणजन्य नहीं. हो ते सांगितलं ना. याते प्रमाण नाही. मग कोणाचं जीवाचं ज्ञान दोषजन्य नाही. दोषजन्य जन्य आहे, कर्मजन्य व्यवहार सत्यामध्ये सांसारिक दशेमध्ये. और निष्फल प्रवृत्ति का जनक नहीं. कोणाचं कर्मजन्य आहे ना, म्हणून निष्फल प्रवृत्ती नाही. त्याचं जे फल नाही त्याचं कर्मजन्य असल्यामुळे ते निष्फल म्हणता येत नाही त्याला. और याते भ्रम भी नहीं. मग त्याला भ्रमही म्हणता येत नाही व्यवहार शब्दाशिव करून. किंतु यथार्थ है. बरं यथार्थ जीवाचा. प्रमाणजन्य ज्ञान को प्रमा कहे. पण प्रमाणजन्य ज्ञानाला तर यथार्थ म्हणावं आणि जीवाच्या ज्ञानाला अदृष्ट म्हणावं. इकडे अदृष्ट घालायचं, तिकडे प्रमाण घालायचं. यथार्थ ज्ञानाला प्रमाण घालायचं आणि इकडे अदृष्ट घालायचं, ते कर्मजन्य घालायचं. आता प्रमाण के भेद का कथन. आता प्रमाणाचे विचार, प्रमाण किती प्रकारचे आहे त्या विचार. विषय कळला का पण कुंडली कळलं. आता प्रमाण ज्ञानाचं लेख हे आता सूक्ष्म आहे. सूर्याच्या प्रकाशात कमी जास्त होतं का नाही. नाही. तुमच्या वेळेचा प्रकाश कमी जास्त होतं का नाही. म्हणजे ही जीवाचं समाधी आणि त्याचं ईश्वरी समाधी. आणि तुमचं जे कर्मजन्य नाही ते अदृष्टवादी नाही. तुमचं अदृष्टवादी नाही. तुकोबाराम जेवढे घर प्रारब्धाचे वाडे मान प्रारब्धाचे काय असं अभंगच आहे. ते सगळे प्रारब्ध ते सगळे अदृष्ट तुमच्या.